श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आयुष्य आपल्याला रोज काही ना काही शिकवत असतं. पण गंमत अशी आहे की आयुष्य जेव्हा आपल्याला शिकवत असतं तेव्हा त्या शिकवणीची किंमत आपल्यालाही कळत नाही. आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याला समजते तेव्हा आपण मनात म्हणतो, हे मला आधीच कळलं असतं तर किती बरं झालं असतं. पण कदाचित हीच तर आयुष्याची पद्धत आहे. काही धडे आपल्याला पुस्तकातून मिळतात तर काही लोकांकडून मिळतात आणि काही धडे तर स्वतःच्या अनुभवातून शिकावे लागतात. पण आयुष्याचे हे धडे शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे, तरच जीवन बदलतं. प्रत्येक व्यक्ती ही कायमची नसते. आपल्या आयुष्यात काही माणसं येतात, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, आपलं मन त्यांच्यासमोर उघडतो, आपली सुख दुःख त्यांच्यासोबत शेअर करतो आणि आपल्याला वाटतं ही व्यक्ती आयुष्यभर माझ्यासोबत राहील. पण प्रत्येक व्यक्ती ही कायमची सोबत राहण्यासाठी ही आलेली नसते. काही माणसं आपल्याला आनंद देण्यासाठी येतात, काही माणसं आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात आणि काही माणसं आपल्याला स्वतःची किंमत समजावून सांगण्यासाठी येतात. म्हणून कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलं असेल तर स्वतःला दोष देऊ नका. कधी कधी एखाद्याचं जाणं म्हणजे नुकसान नसतं, ते तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्यायाची सुरुवात असते. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. आपण अनेकदा दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला विसरूनच जातो. लोक काय म्हणतील हा एका विचारामुळे कितीतरी लोक हे आपलं आयुष्य मनासारखं जगत नाहीत. आपल्याला जे आवडतं ते करत नाहीत, आपल्याला जे योग्य आहे ते बोलत नाहीत. फक्त लोक काय म्हणतील याचा विचार करत राहतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांचं काम असतं बोलणं. तुम्ही कितीही चांगलं केलं तरी कोणीतरी तुमच्यावर दोष काढणारच. म्हणून प्रत्येकाला खुश करण्यापेक्षा आपलं मन स्वच्छ ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बरं का. जर तुमचा हेतू चांगला असेल तर तुमचं कर्मसुद्धा चांगलं असेल. प्रत्येकाच्या मान्यतेची गरजच नाही. वाईट वेळ ही कायमची नसते बरं का. आज कदाचित तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, तुम्हाला पैशाची चिंता असेल, नोकरीची चिंता असेल, घरातील समस्या असतील आणि तुमच्या नात्यामधील तणाव असेल किंवा मनातील अशी एखादी गोष्ट असेल जी तुम्ही कोणालाही सांगू सुद्धा शकत नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. आजचा त्रास उद्याची ताकद बनू शकतो. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाची किंमत शिकवू शकतात. म्हणून अडचणी आल्या म्हणून देवाने आपल्याला सोडून दिले असा विचार सुद्धा करू नका. कदाचित त्या अडचणीमध्ये माध्यमातून तुम्हाला अधिक मजबूत केलं जात असेल. देवाकडे फक्त मागू नका, त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवा. आपण काय करतो, देवा मला हे हवं आहे, देवा मला ते हवं आहे, देवा माझ्याकडे हे नाही आहे, देवा माझ्याकडे ते नाही आहे, असे नेहमी किरकिर देवाच्या पाठीमागे आपण लावून ठेवतो. देवा मला हे द्या, देवा मला ते द्या. पण प्रयत्न मात्र नाही करत. फक्त देवाकडे मागून चालत नाही आहे, देवावर विश्वाससुद्धा ठेवावा लागतो. आपण देवासमोर जातो आणि म्हणतो, स्वामी माझं हे काम करून द्या, माझी ही इच्छा पूर्ण करा, माझी ही अडचण दूर करा. पण कधी आपण असं म्हणतो का, स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या. हा विश्वास खूप मोठा आहे. कारण आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला माहीत असतं, पण आपल्यासाठी काय योग्य आहे हे देवाला कदाचित अधिक चांगलंच माहीत असतं. म्हणून प्रार्थना करा, पण प्रार्थनेसोबत संयमही ठेवा. आपण काय करतो, तुलना करतो. माझं हे चांगलं, त्याचं माझ्याहून ते चांगलं. तुलना करणं हे चक्कच थांबवा. तुमचा मित्र तुमच्यापेक्षा पुढे गेला असेल किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीनं मोठं घर घेतलं असेल, कोणीतरी परदेशात गेलं असेल, कोणीतरी व्यवसाय यशस्वी झाला असेल, तुम्हाला वाटत असेल मी मागे राहिलो. पण तुम्ही हे विसरत आहात की प्रत्येकाची यात्रा ही वेगळीच आहे. एका झाडाला फळ लवकर लागतं, दुसऱ्या झाडाला फळ हे उशिरा लागतं. म्हणून उशिरा फळ देणारं झाड हे कमी मौल्यवान होत नाही.
तुमची वेळ उशिरा येत असेल, पण ती येऊ शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मन दुखलं म्हणून मन कठोर करू नका. काही लोक आपल्याला इतकं दुखवतात की आपण ठरवतो, आता मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही. पण एखाद्याला चुकीच्या व्यक्तीमुळे सगळ्या चांगल्या व्यक्तीवर संशय का घ्यायचा? एखाद्याने तुम्हाला फसवलं म्हणून तुम्ही स्वतःचा चांगुलपणा का सोडायचा? तुमचं मन चांगलं आहे ही तुमची कमजोरी नाही. तो तुमचा गुण आहे, तो तुमचा स्वभाव आहे. फक्त चांगले राहा, पण योग्य लोकांना ओळखायला शिका. कारण तुम्ही योग्य लोकांना ओळखायला शिकला की आयुष्य कसं नीटनेटकेने पुढे चालत राहतं. रागात घेतलेला निर्णय हा आयुष्य बदलू शकतात. राग आला की आपण खूप काही बोलून जातो. असे शब्द बोलतो जे नंतर परत घेता सुद्धा येत नाहीत. कधी एकाचं नातं एका क्षणामुळे रागामुळे तुटतं. म्हणून राग आला की लगेच उत्तर देऊ नका. थोडं शांत बसा, पाणी प्या आणि देवाचं नाव घ्या, मग बोला. कारण शब्द तोंडातून बाहेर पडण्यापूर्वी आपले असतात, पण बाहेर पडल्यानंतर त्याचे परिणाम आपल्या हातात राहत नाहीत. म्हणून राग आला की लगेच उत्तर देऊ नका. शांत घ्या, स्वतःला शांत करा, स्वतःची किंमत ओळखा. काही लोक तुमची किंमत तेव्हा करतात जेव्हा तुम्ही त्यांच्यापासून दूर जाता. म्हणून तिथे तुमचा आधार होत नाही. तिथे स्वतः सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कोण आहात हे प्रत्येकाला पटवून देण्याची गरजच नाही. ज्यांना तुमची किंमत माहिती आहे त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते. आणि ज्यांना तुमची किंमतच कळत नाही त्यांच्यासाठी आयुष्यभर स्पष्टीकरण देऊनही काहीच उपयोग नाही. पैसा महत्त्वाचा आहे, पण मनाला शांती त्याहून मोठी आहे. आपण पैसा कमवण्यासाठी धावतो. अधिक पैसा, मोठं घर, मोठी गाडी, सुख, सुविधा हे सगळं हवं असणं चुकीचं नाही. पण सगळ्यांच्या मागे धावताना जर मन शांतीच हरवली असेल तर आपण खरंच जिंकलो आहे का? रात्री झोपताना मन शांत असणं, घरच्यांसोबत प्रेमाने 2 शब्द बोलता येणं आणि सकाळी उठताना मनात समाधान असणं ही सुद्धा मोठी संपत्ती आहे. जे तुमच्या हातात आहे ते सोडून द्या. आपण अनेक गोष्टीची चिंता करतो. उद्या काय होईल, का कोण काय बोलेल, तो माझ्याबद्दल काय विचार करतो, माझं भविष्य कसं असेल. पण या सगळ्यापैकी कितीतरी गोष्ट आपल्या हातात नसतात. मग त्याची चिंता करून आजचा हा दिवस का खराब करायचा? तुमच्या हातात काय आहे? तुमची मेहनत, तुमची वृत्ती, तुमची प्रार्थना, तुमचे कर्म आणि तुमचे निर्णय. म्हणून जे तुमच्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करा. बाकी स्वामींच्या चरणी सोडा. प्रत्येक गोष्टीची ही योग्य वेळ असते. काही इच्छा लगेच पूर्ण होतात, काहींसाठी महिने लागतात, काहींसाठी वर्ष. काही इच्छा पूर्ण होतच नाही. तेव्हा आपल्याला वाटतं स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत का? पण लक्षात ठेवा, उत्तर उशिरा मिळणं म्हणजे प्रार्थना ऐकली नाही असं नसतं. कधी कधी उत्तर असतं थोडं थांबा, आणि कधी उत्तर असतं ही गोष्ट तुमच्यासाठी नाही. दोन्ही परिस्थितीत विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे. आपल्या जवळच्या लोकांची किंमत हे जिवंतपणे करा. आई वडील, भाऊ बहीण, जीवनसाथी, मुलं, मित्र आपण गृहीत धरतो की हे लोक नेहमी आपल्यासोबत असतील. आयुष्यातील एक गोष्ट नेहमी सत्य आहे बरं का, काहीही कायमचं नसतं. म्हणून ज्याच्यावर प्रेम आहे त्यांना ते आजच सांगा. आईला फोन करा, वडिलांशी 2 मिनिट बोला. ज्यांच्याशी गैरसमज आहे त्यांच्याशी शक्य असेल तर प्रेमाने बोला. कारण कधी कधी आपण म्हणतो उद्या बोलू, पण प्रत्येक वेळी उद्या येईलच असं नाही. स्वतःला माफ करा. कदाचित तुम्ही भूतकाळात एखादी चूक केली असेल, कदाचित चुकीचा निर्णय घेतला असेल, कदाचित चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असेल, कदाचित एखादी संधी गमावली असेल, पण स्वतःला आयुष्यभर दोष देऊ नका. त्यावेळेला तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही केलं. आज तुम्हाला जास्त समजतंय कारण तुम्ही त्या अनुभवातून गेला आहात. म्हणून स्वतःला म्हणा, हो माझ्याकडून चूक झाली, पण आता मी त्यातून शिकणार आहे. भूतकाळाची शिक्षा वर्तमानाला देऊ नका. मित्रांनो, जर आजच तुमचं आयुष्य तुम्हाला खरं सत्य कळलं असेल तर कदाचित तुम्ही अनेक गोष्टी वेगळ्या केल्या असत्या. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आजचा दिवस तुमच्या हातात आहे.
आजपासून कोणाचं मन विनाकारण दुखवू नका. आजपासून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आजपासून प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली पाहिजे असा हट्ट सुद्धा करू नका. आजपासून जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहा. आजपासून आपल्या आईवडिलांची किंमत करा. आजपासून आपल्या जवळच्या माणसांना वेळ द्या. आजपासून वाईट विचारापासून चांगल्या कर्मांना महत्त्व द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीवर विश्वास ठेवा. कारण कधीकधी आयुष्य आपल्याला अशा रस्त्यावर घेऊन जातं जिथे पुढे काय आहे हे सुद्धा दिसत नाही. पण त्यावेळेही चालत राहायचं. कारण आपल्या हातात दिवा नसला तरी स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे असा विश्वास ठेवायचा. कदाचित आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील. कदाचित तुम्ही मनात खूप काही दाबून ठेवलं असेल. कदाचित तुम्हाला वाटत असेल माझं आयुष्य कधी बदलेल. तर आज एवढं लक्षात नेहमी ठेवा, परिस्थिती ही कायमची नसते. तुमचा कठीण काळ कायमचा नसतो. तुमचं दुःख हे कायमचं नसतं. तुमची अडचणी हे कायमच्या नसतात. पण या काळातून तुम्ही जे शिकला तो शिकवण आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. म्हणून आजपासून भूतकाळाला दोष देऊ नका. भविष्याची भीती बाळगू नका. आजचा दिवस मनापासून जगा. आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या चरणी फक्त एवढं म्हणा, स्वामी, माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करा. माझं मन शांत ठेवा आणि माझ्या हातून चांगली कर्म घडू द्या. माझ्या आयुष्यात जे माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी माझ्यापर्यंत पोहोचू द्या. मन शांत होईल. कारण जेव्हा स्वतःची धडपड मनुष्य करतो तेव्हा देवावरही विश्वास ठेवतो. तेव्हा आयुष्यात एक वेगळीच दिशा मिळते. म्हणूनच आजच हे कळलं असतं तर कदाचित आपण कमी रडलो असतो. कमी अपेक्षा ठेवल्या असत्या. कमी लोकांच्या मागे धावलो असतो आणि स्वतःवर थोडं जास्त प्रेम केलं असतं. पण आता हे कळलं असतं ना, मग आजपासून बदलूया. कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी नवीन वर्षाची गरज नसते. कधी कधी फक्त एक नवीन विचार पुरेसा असतो. आणि तो विचार असा, जे माझ्या हातात आहे ते मी मनापासून करेन. आणि जे माझ्या हातात नाही ते श्री स्वामी समर्थांच्या चरणी सोपेन. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.